उत्तराखंडच्या चमोलीत आलेल्या प्रलयानं केवळ उत्तराखंडच नाही तर उत्तर प्रदेशच्या खालच्या प्रदेशांचा धोका सुद्धा वाढलाय। उत्तराखंडपासून उत्तर प्रदेशच्या अगदी वाराणसीपर्यंत गंगेच्या किनारी प्रदेशात अलर्ट जारी करण्यात आलाय। बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत। पण या प्रलयाचं कारण असलेला तो कोणता हिमकडा आहे, जो तुटला कसा, कोणतं धरण फुटलं ज्यानंतर प्रलय आला, धरण का फुटलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगणारा पाहूया हा खास रिपोर्ट। उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात निसर्गाचा प्रकोप। नीती खोऱ्यात हिमकडा तुटला। ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्ट अंतर्गत बनलेलं कॉपर धरण उद्ध्वस्त। धौलीगंगा नदीचं भयानक रूप। अलकनंदा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। चमोलीच्या रैनी गावात आलेल्या निसर्गाच्या प्रकोपामुळे प्रलय आलेला आहे। ग्लेशियरचा तुकडा कॉपर धरणात पडला, ज्यामुळे धरण फुटलं। धरणात साठलेलं पाणी मोठ्या वेगानं बाहेर पडलं, ज्यानं तपोवन परिसराला उद्ध्वस्त केलं। हे पाणी विष्णुप्रयागमध्ये अलकनंदा नदीला मिळालं। या घटनेत अनेक लोक बेपत्ता झाले। चमोलीपासून ऋषिकेश हरिद्वार पर्यंत धोका वाढला, त्यामुळे उत्तर प्रदेशच्या वाराणसीपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला। तत्काळ भागीरथी नदीचं पाणी रोखण्यात आलं। श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरणाला खाली करण्यात आलं, जेणेकरून पूर परिस्थिती आणि 2013 मध्ये आलेल्या प्रलयासारखी परिस्थिती बनणार नाही। आम्ही तुम्हाला प्रत्येक भयानक दृश्य दाखवणार आहोत, तो रस्ताही दाखवणार आहोत जिथे जिथे धोका निर्माण झाला। पण यापूर्वी हिमकडा तुटण्याचा अर्थ जाणून घ्या, ज्यामुळे या प्रलयाचं गांभीर्य तुम्हाला समजेल। ही दृश्य सांकेतिक आहेत, पण नीती खोऱ्यात असाच भारी भक्कम हिमकडा होता। जो तुटून रैनी गावात ऋषिगंगा प्रोजेक्ट दरम्यान बनलेल्या कॉपर धरणावर पडला। आणि 24 मेगावॅट विजेचं उत्पादन करणारं धरण उद्ध्वस्त झालं। पण ज्या हिमकड्यामुळे हा प्रलय आला तो काय असतो पाहूयात। वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणावर बर्फ साचल्यानं हिमकडा बनतो। जगातील 99% हिमकडे बर्फाच्या चादरीसारखे असतात। 1% हिमकडे अल्पाईन अर्थात उंच भागात असतात। काही हिमकडे ध्रुवीय क्षेत्रात बनतात आणि वाढतात। अल्पाईन हिमकडे उंच डोंगराळ भागात असतात। हिमालयात नीती खोऱ्यात असाच हिमकडा बनला आणि याच हिमकड्याचा हजारो लाखो टनाचा तुकडा तुटून कॉपर धरणावर पडला, ज्यानंतर धरणाशी संबंधित प्रत्येक नदीनं विक्राळ रूप धारण केलं। पण असे अजस्त्र हिमकडे का तुटतात हेही पहा। भूगर्भीय हालचालींमुळे हिमकडे तुटतात। ग्लोबल वॉर्मिंगमुळेही हिमकडे तुटून पडतात आणि बर्फ फुटण्याला हिमकड्याचा विस्फोट म्हणतात। नीती खोऱ्यातील दुर्घटना हिमकड्याचा विस्फोट प्रकारातली आहे। म्हणजे कॉपर धरणावर इतका मोठा हिमकड्याचा तुकडा पडला की ज्याचं वजन धरणाच्या मजबूत भिंतीही झेलू शकल्या नाही आणि पूर्ण धरण उद्ध्वस्त झालं। धौली नदीचा प्रवाह वेगवान झाला, जो तपोवन बैराजपर्यंत पोहोचला। पण बैराज नदीच्या या रौद्र रूपाला रोखणं शक्यच नव्हतं आणि मग या बैराज नदीचीही आहुती पडली। भीषण प्रवाह अलकनंदा नदीकडे जाऊ लागला आणि मग गंगा नदीच्या किनारी क्षेत्रांना अलर्ट जारी करण्यात आला। कुठे कुठे अलर्ट जारी करण्यात आला पाहूया। चमोलीच्या जोशीमठ परिसरात प्रलय आला, ज्यानंतर विष्णुप्रयागपर्यंत पाणी त्याच वेगानं पोहोचलं। जिथं हे पाणी अलकनंदाला मिळालं, या नदी किनाऱ्याच्या सर्व परिसरांना अलर्ट देण्यात आला। देवप्रयागमध्ये भागीरथी नदीच्या संगमासह हीच नदी गंगा बनते आणि याच ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आला। याच मार्गावर ऋषिकेश, हरिद्वार, मुझफ्फरनगर, मेरठ, बरेली, अलीगढ, कानपूर, इलाहाबाद, मिर्झापूर आणि बनारस पर्यंत अलर्ट जारी करण्यात आला।
हिमकडा तुटल्यानं आलेल्या या प्रलयाला या दृश्यांमध्ये पहा. मित्रों, इस समय मैं तपोवन में हूँ. इस समय बहुत खतरनाक यहाँ से ऊपर से कोई तार टूटा हुआ है, जो इस समय इस नदी को क्या बोलते हैं, विष्णु प्रयाग धौली गंगा जो है तबाही मचा रही है. मैं नीचे जहाँ तक नजर पड़ रही है, चमोली, कर्णप्रयाग, श्रीनगर तक सभी दोस्तों से अनुरोध है, सभी मित्रों से अनुरोध है, कृपया बच कर रहे, क्योंकि यहाँ पर भयंकर जो है तपोवन से ऊपर से पूरा नदी फट गई है, पूरा कोई ताल फटा है ऊपर से, जो भयंकर तरीके से इस समय स्थिति बहुत खराब हो रखी है. ही ती पहिली दृश्य आहेत जिथं हिमकडा तुटला आणि पाणी वेगानं तपोवन बैराज पर्यंत पोहोचलं. आणि मग बैराज पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. यानंतर होणारा प्रलय लोकांना स्वतःच्या डोळ्यांनी पाहावा लागला आणि प्रशासन अलर्ट झालं. खालच्या भागात बचाव पथक तैनात झालं होतं. हा त्या अलर्टचा परिणाम आहे जो सोशल मीडियावर एका सामान्य नागरिकानं जारी केला होता. त्यानंतर परिस्थिती बिघडत गेली. रुद्रप्रयाग जिल्ह्याचं प्रशासन सक्रिय झालं. अलकनंदा नदीच्या किनारी बसलेल्या लोकांना तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी सूचना देण्यात आल्या. बचावासाठी 4 पथकं तैनात करण्यात आली. सूचना मिलते ही मैंने तमाम जो नदी के किनारे लोग रैन बसेरे थे, जो लोग बसे थे कोटेश्वर बांध से लेकर के और पूरा रुद्रप्रयाग में, मतलब कि अपने साइड खाली करवा दिए हैं, पूरे भवन खाली करवा दिए हैं. 200 मतलब कि 30 मीटर या 30 और 50 मीटर के बीच में जो नज़दीक थे उनको खाली करवा दिया गया है और उनको हाई अलर्ट पे रख दिया गया है. पूरा रुद्रप्रयाग को ऋषिकेशमध्ये सायरन अलर्ट जारी करण्यात आला. गंगा किनारी जाणाऱ्यांना रोखण्यात आलं. राफ्टिंग करणाऱ्यांना नदीपासून दूर हटवण्यात आलं. हरिद्वारमध्ये ही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता कुंभमेळ्याशी निगडीत सर्व कामांना थांबवण्यात आलं. निर्माण कार्यातील मजूर आणि मशीन्स बाहेर काढत गंगा किनारा रिकामा करण्यात आला. कुंभ मेला को लेकर के विभिन्न जगह में जो है कार्य चल रहा है नदी किनारे, तो उन इलाके में भी जो है लेबर उसको बता दिया है कि वहाँ पे भी खाली करने के लिए. इसके अतिरिक्त जो है जो हमारा एंटायर जो बाढ़ चौकियाँ हैं, लगभग 12 बाढ़ चौकियाँ हैं, उनको एक्टिवेट कर दिया है. हमारा IRS सिस्टम जो है वो एक्टिवेट हो गया है. जो देवप्रयाग वाला पूरा रास्ता है, वहां से गंगा नदी जहां जहां जाती है उसके आसपास का जितना भी गांव है वहां पर अलर्ट रहने के लिए कह दिया गया. इसके साथ ही उत्तर प्रदेश में भी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने गंगा किनारे के तमाम इलाकों को खाली करने की बात कही है. इसके अलावा जो हरिद्वार तक का पूरा रास्ता है शुरू होता है जोशीमठ से लेकर के उसके आसपास जितने भी इलाके गंगा के किनारे बने हुए हैं उनको भी खाली कराने के लिए कह दिया गया है. बिजनौरमध्ये गंगा किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनाही हटवण्यासाठी प्रशासनानं अलर्ट जारी केला. अशाच पद्धतीची सूचना बेरठ, हापूड आणि बुलंदशहर सारख्या भागात झाली. कानपूरपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला. गंगा किनाऱ्यापासून लोकांना हटवण्यात येत आहे. बचाव पथकांना तैनात करण्यात आलंय. म्हणजेच उत्तराखंड पासून पूर्ण उत्तर प्रदेश पर्यंत गंगा किनारी अलर्ट जारी करण्यात आला. गंगा नदीनं रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच प्रत्येक परिस्थितीशी 2 हात करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.